हरिओम. आज मंगळवार 28 ऑक्टोबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की परमेश्वर आपल्या हृदयात आहे. ऐकूया. सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही. त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावं. लाभ आणि देव जाणे, जबाबदारी गुरुवर, आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडताय ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने. अशी दृढ भावना असली म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळं होता येतं. असं झालं म्हणजे जे जे आपल्या हातून घडतं ते त्याची सेवाच होते. मुख्य गोष्ट अशी आहे की परमात्मा आपल्या हृदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना झाली पाहिजे. याच्यामधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कामं करतो अशी जाणीव ठेवणं आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी नाही घडला तरी आपल्यातून वाईट कृत्य तरी घडायचे नाहीत. क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिलं नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत. काशी गंगा असं म्हटलं म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणाऱ्या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानालाही जात नाहीत. यावरून त्यांना ते क्षेत्र असं का निर्माण करता येणार नाही? त्यांना असं वाटतच नाही, असं दिसतं की नाही. क्षेत्र हे आपल्या भावनेचं भावनेचंच नाही का निर्माण होत, मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार? याला अर्थातच दृढ भाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रात जावं, आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल तर काशीला जावं, नित्य वदावं, म्हणजे काशीचं स्मरण तरी करावं. म्हणजे मग त्याचे पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल की नाही. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रगट केला पाहिजे. प्रल्हाद, द्रौपदी यांना अगदी खात्री होती की देव आपला सहाय्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रगट होणं भाग पडलंय. सद्गुरू मला सहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना सहाय्य करावंच लागेल, करावं लागतं. याचा अनुभव घेणं हे तुमच्या हाती नाही का? स्वार्थाने कर्म करणं याचं नाव प्रपंच, आणि निस्वार्थपणे करणं याचं नाव परमार्थ. जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा. आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता. देव आहे असे निशंकपणे वाटणे हे ज्ञान. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहजपणे प्राप्त होतो. उपासनेचा हेतू असेल तर तो राम आपल्या पाठीमागे उभा आहे ही भावना उत्पन्न करणं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.